हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आज आहे संडे आणि आम्ही निघालो आहोत लुसीला भेटण्यासाठी. आणि खूप दिवस झाले, मला वाटते 2 आठवडे झाले आमचं जाणं झालं नाही. आणि तिनं तिथं मॅच व्हावं यासाठी आम्ही कदाचित जात नाही आहोत. कारण आम्ही गेल्यानंतर ना ते पुढचे 1-2 दिवस ती खूप अशी गुमसुम राहत आहे. मग त्यामुळे ना 1-2 आठवडे सोडूनच जात आहोत. तर तिच्यासाठी आता छान असं तिच्या आवडीच्या वस्तू चिकन आणि अंडे घेऊन घेतलेले आहे. आता तुम्हाला तरी माहीतच आहे लुसी ची गुड न्यूज आहे आणि त्यासाठी तिला हेल्दी खाणं आता लागणारच आहे, त्यासाठीच घेतलेलं आहे. तसं तर ते देतच असतील, पण आता आपण चाललो तर आपलंसुद्धा कर्तव्य आहे. आणि पाहू आता लुसीची एक्साइटमेंट आणि आमची तरी खूप आहे. आणि यावेळेस फक्त मुली येणार नाही आहेत, मी आणि ह्यांनीच चाललो. कारण ज्या वेळेस बेबी होतील ना तेव्हा आम्ही मुलींना घेऊन जाऊ. कारण त्यांना पण खूप उत्सुकता आहे तिच्या पिल्लांना पाहण्याची. आणि तेव्हा आम्ही त्यांना घेऊन जाऊ. आणि आजची ना तुमच्याबरोबर होईल तेवढं रिॲक्शन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते. तिची एक्साइटमेंट इतकी असते ना की आम्हाला व्हिडिओसुद्धा घेता येत नाही, कारण ती आली की सरळ अंगावरच येते आणि कंटिन्यू लाड करून घेण्यावर असते. चला आता निघूया, बाहेर जाऊन थांबलेले आहेत, परत अजून आरडाओरड नको. सो भेटूया, बाय. आता लुसीला भेटण्यासाठी निघालो आणि रस्त्यात काही खाणार नाही किंवा घेणार नाही असं तर होतच नाही. तर जेव्हाही आम्ही लुसीला भेटण्यासाठी येतो ना, तर त्या गावामध्ये एंट्री केली ना की तिथं तुम्हाला चिकू, हरभऱ्याची डाळ, मिरच्या, फुलं, बोरं, जांब, चिंचा सगळ्यांची झाडं दिसतात. आणि तिथं ना तुम्ही विचारून काहीही घेतलं ना तर तिथलं तुम्हाला कोणीही काही म्हणत नाही. आणि आम्ही काय खूप भरमसाठ घेत नाही, थोड्याशा प्रमाणात घेतो आणि आपल्या पोटापुरतं घ्यायचं असते, कोणी घे म्हटल्यावर फ्री. तर आज तरी ना या बोराच्या झाडाजवळ आम्ही थांबलो होतो आणि खरंच सांगते इतकी गावरानी आणि इतके टेस्टी गोड चिट्ट बोरं होती ना, तर आम्ही तरी आमच्या तोंडाला कंट्रोल करू नाही शकलो. तर आम्ही रस्त्यामध्ये थांबून हे बोरं होईल तेवढे आहे ना पाडत होतो आणि तोडून घेत होतो आणि कॅरी बॅगमध्ये भरून घेत होतो. कारण आम्हाला आता माझ्या राधवीसाठी सुद्धा घ्यायचे होते, कारण तिला सुद्धा बोरं जांब खूप आवडतात. तर हे सगळं ना आता माझा हातसुद्धा पोचत नव्हता, पण माझं ट्राय करणं मात्र चालू होतं. आणि नंतर फायनली येऊन बसलो होतो लुसीजवळ. आणि लुसीचं फर्स्ट रिॲक्शन म्हणजे आता आम्ही गेलो की ती आहे ना आम्ही अननोन असल्यासारखं बिहेव करते. म्हणजे की मी खरंच यांना ओळखते का, आधी 2 मिनटं तर ती आमच्याकडे एकसारखी पाहते आणि मग नंतर आमच्या अंगावर धावत येते की हा आम्ही यांना ओळखते. तर यानंतर ना असं तिचं सगळं झालं खेळणं वगैरे आमच्यासोबत. मग इथं ना ती फक्त लाड करण्यासाठी बसली होती. आणि तिचं आहे ना हे लहानपणापासूनचं असं आहे की तिला मानेला जर तुम्ही गुदगुली केली ना तर ती अक्षरशः ती हसते. आता तिची स्माईल तुम्हाला दिसतच असेल याच्यामध्ये, तिचे दातंसुद्धा दिसतात, तिला इतकी गुदगुली होते. आणि हे लहानपणापासून तिला माहिती आहे, असं खाली पडलं की मी तिला गुदगुली करते किंवा लेकरं तिला गुदगुली करतात, तर ती इतकी छान एन्जॉय करते ना त्या मोमेंटला. आम्हाला तिचा असा लाड करायला खूप आवडतो आणि तिलासुद्धा असा लाड करून घ्यायला खूप आवडते. आणि जेव्हाही आम्ही तिला भेटायला जातो ना, ती आधी तरी आम्हाला अननोन असल्यासारखीच बिहेव करते. हो, कारण आम्ही 2-2, 3-3 आठवड्यानंतर तिला भेटायला जातो. आणि यावेळेस तरी आम्ही लेकरांना आणलं नव्हतं, कारण आता लवकरच बेबी येतील लुसीचे. तर तेव्हा आहे ना मुली खूप छान एन्जॉय करतील आणि हॅप्पी पण होतील. तर त्यामुळे आहे ना यावेळेस आणलं नाही, नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ ना तेव्हा नक्की तिला भेटण्यासाठी ना मुलांना घेऊन जाऊ. आता इथं आहे ना ती ती आमच्या बाजूनी सरकत नव्हती आणि आम्ही तिच्या बाजूनी. आणि जेवढाही वेळ असतो ना तर तेवढा वेळ आहे ना पूर्ण आम्ही तिच्यासोबत स्पेंड करण्याचा ट्राय करतो. आम्हीही बाजूला जात नाही आणि तीसुद्धा आमच्या बाजूनी सरकतसुद्धा नाही. आता तिला आहे ना फक्त एवढंच असते की बाजूला थांबा आणि माझा लाड करा, बाकी तिचं काहीही म्हणणं नसतं. तिच्यासाठी जे खायला घेऊन जातो ते खाऊन पिऊन आमच्यासोबत खेळत असते. आणि त्यानंतर थोडंसं इथले भजे स्पेशल असतात तर ते घेतले. आणि तुम्हालाही माहिती आहे की मी न्यू इयरपासून ना स्वीट सोडलेलं आहे. तर माझे आहे ना आज इथं पेशन्स टेस्ट केले जात होते. म्हणजे माझ्यासोबत ना आज खूप माझ्यासोबत राहून यांनी इतके स्वीट खाल्ले, पण मी त्या स्वीट्सला टचसुद्धा केलं नाही. आणि यालाच डेडिकेशन म्हणतात.
तर मी आहे ना मस्त आपलं नॉर्मल विदाऊट शुगर नॅचरल स्वीटनर म्हणजेच ज्यूस घेतला आणि विदाऊट पायनॅपल. तर त्यानंतर ना आम्हाला थोड्याशा चेअर्स घ्यायच्या होत्या आणि एक टेबल घ्यायचा होता, त्यासाठी गेलो पण चेअर आम्हाला मिळाली नाही आम्हाला ज्या कलरमध्ये पाहिजे ते. आणि आता थोड्या दिवसात आणल. आणि आम्ही ना हा एक छोटासा तर मोठा टेबल घेऊन आलो, कारण खूप दिवसांपासून झालं मला आणायचं होतं. मीन्स डायनिंग टेबलसारखाच होतो तो उंच आणि मुलांना अभ्यासाला पण छान इझी पडतो. तर हा एक टेबल घेऊन आलो. आता या टेबलचं आहे ना माझ्या डोक्यात थोडासा लुक कसा आणायचा आहे हे वेगळं चालू आहे, ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्यानंतर ना घरी आल्यानंतर आम्ही सकाळी चिकन पूर्ण मॅरिनेशन करून ठेवलं होतं. आणि सध्या तरी आम्हाला या चिकन पुलावचं जास्तच क्रेज लागलेलं आहे आणि खरंच टेस्टी पण होतं आणि बिर्याणी खाल्ल्याची फिलिंग येते. नॉट टू स्पायसी पण लाईक बिर्याणी म्हटल्यासारखं खूप टेस्टी लागतं आणि आम्हाला पर्सनली खूप आवडायला लागलं. म्हणून आहे ना आमच्याकडे आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एक वेळेस तरी हा न चिकन पुलाव न बनतोच आणि मुलंसुद्धा हे न खूप आवडीनं खात आहेत. आणि जेव्हाही आपण काही बनवतो ना तर नवरोबाचं त्याच्यात लुडबुड होणार नाही असं तर कधी होतच नाही. तर यांचंसुद्धा आहे ना तसंच इथं लुडबुड करणं चालू होतं. मग अशी छान आमचा यम्मी पुलाव बनून झाला. आणि आता हा पुलाव एन्जॉय करण्यासाठी आम्ही मस्त टी व्हीवर एक मूवी लावली आणि मूवी आणि छान असा विथ रायता असा पुलाव एन्जॉय केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, हा मूवी कुठला आहे हा सुद्धा सांगा. बाय एव्हरीवन.